तर रामराम मंडळी इतके उमेदवार बिनविरोध यायला लागले आहे. तर आता मला मध्ये भीती वाटायला लागली होती की 15 तारखेपर्यंत ही निवडणूक चालेल की नाही, की हे सर्वच्या सर्व हे ऑलरेडी जिंकले गेलेले असतील असं वाटायला लागलं होतं मला भाऊ. शेवटी निवडणूक आयोगाला मध्ये पडावं लागलं. ते म्हणे यार ये चल क्या रहा है बोले, ये क्या मॅटर आहे बोले भाई, बोले पुरी छानबीन होगी बोले. तर आता ते चौकशी सुरू करणार आहेत. बरोबर आहे ना यार, जो तो बिनविरोध यायला लागला होता. हं? म्हणजे लोकांना मतदान केंद्रावर जायची गरज नसती पडली. इतकी जबरदस्त फॅसिलिटी पक्षांनी सुरू केली होती. पक्षांना पण वाटलं होतं यार, की यार इतक्या लोकांना पैसे देण्यापेक्षा 2-4 लोकं खरेदी केलेले बरे. काय बरोबर की नाही? म्हणून ती स्ट्रॅटेजी अपनावली होती. यार हे पक्ष जरा वेगळ्याच लेव्हलचा विचार करायला लागलेले आहेत. म्हणजे साम, दाम, दंडभेद वापरून तुम्हाला निवडणूक जिंकता येते हे यांनी दाखवून दिलेलं आहे. निवडणुकीआधी निवडणूक जिंकता येते हे यांनी दाखवलेलं आहे. या सर्व पक्षांचा निवडणूक बिनविरोध करण्याकडे जास्त कल होता असं मला वाटते. कारण की लोकांचा टाईम त्यांना वाचवायचा होता. जे लोकशाहीत जे पैसा खर्च होतो तो त्यांना वाचवायचा होता. जे काय टेन्शन असते, म्हणजे मतदान शांततेत पार पाडण्याची जी जबाबदारी असते पोलीस यंत्रणांवर, ती त्यांना त्यांना द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी बिनविरोधचा धडाका लावला होता. तर त्याच्यामागचं आत्ता मला लक्षात आलं यांचा असा हेतू होता, हे त्या आत्ता मला लक्षात आलं. बरं झालं हे निवडणूक आयोग मध्ये पडलं, नाही तर आपल्या बोटाला तर काही शाई लागली नसती मित्रांनो. तर बस मित्रांनो, यावर हा व्हिडिओ बनवायचा होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.